मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मनमोकळ्याच्या मराठी रिव्ह्यूज मध्ये. मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बॉलिवूडचा बहुचर्चित बिग बजेट फिल्म स्त्री चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे स्त्री 2 या चित्रपटाला. मी हा चित्रपट आत्ताच नुकता बघून आलोय, त्यामुळे तुमचं काम खूप सोपं होणार आहे. तुमच्या खिशातले 100-200 रुपये किंवा तुमच्या आयुष्यातला 2-3 तास हा या चित्रपटाला घालवायचा का? हा तितका वर्थित असेल का? आणि विशेष म्हणजे बॉलिवूडचे बऱ्यापैकी सिक्वेल जे आहेत ते फ्लॉप झालेले आहेत, तर हा सिक्वेल पण तसा आहे का, हे मी पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये सांगणार आहे. झालं काम तुमचं सोपं, तर मग करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. आणि तुमचं मत आणि तुम्हाला अजून कुठल्या चित्रपटाचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, सुरू करूयात आजच्या रिव्ह्यू सुरू करण्याच्या पहिलं मी काही सांगू इच्छितो की या चित्रपटामध्ये खूप जास्त स्पॉइलर आहेत, तर मी काय ते देणार नाही, कारण की जर स्पॉइलर दिले तर तुम्हाला चित्रपट बघण्यामध्ये मजा येणार नाही. त्यामुळे मी वाचेल की स्पॉइलर न देण्याचा प्रयत्न करेल. तर आजच्या चित्रपटाचा रिव्ह्यू सुरू करूया. मित्रांनो, आपण आज या चित्रपटाला 4 कॅटेगरीमध्ये रिव्ह्यू देणार आहोत. पहिली कॅटेगरी आहे डिरेक्शन, दुसरी कॅटेगरी आहे स्टोरी, तिसरी कॅटेगरी आहे म्युझिक आणि चौथी कॅटेगरी आहे ओव्हरऑल परफॉर्मन्स. आणि प्रत्येक कॅटेगरीला आपण रेटिंग देणार आहोत आणि त्यामधून आपण ॲव्हरेज रेटिंग देणार आहोत. तर सुरू करूयात आपल्या आजच्या पहिल्या कॅटेगरी स्टोरी. या चित्रपटाची स्टोरी लिहिली आहे ती म्हणजे या चित्रपटाचे जे स्वतः डिरेक्टर पण आहेत ते म्हणजे अमर कौशिक आणि ज्योती देशपांडे. या चित्रपटाची स्टोरी एकदम दर्जेदार लिहिलेली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची स्टोरी पहिल्या चित्रपटापेक्षा चांगली आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की काहीतरी जबरदस्ती म्हणजे काहीतरी लूफहोल आहे किंवा डुप्लिकेट वाटते किंवा डोक्याला पटणारं नाही आहे, असं काही नाही. म्हणजे या चित्रपटाची स्टोरी इतकी इम्पॅक्टफुल लिहिली आहे की तुम्हाला काही अर्थामध्ये विश्वास बसेल की ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. जसं आपल्याला फील होतं की असं कसं झालं असेल, तसं या काइंड ऑफमध्ये फील देण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केलेला आहे. त्यामुळे ह्या चित्रपटाची स्टोरी खूप दमदार आहे. असं मला एक्सपेक्ट नव्हतं की स्त्री 2 ची स्टोरी स्त्रीपेक्षा चांगली असेल, पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्त्रीपेक्षा स्त्री 2 ची स्टोरी चांगली लिहिली आहे. आणि विशेष म्हणजे डायलॉग, एक नंबर डायलॉग लिहिलेले आहेत. कुठेही लूज किंवा स्लो होत नाही आहे पिक्चर. विशेष म्हणजे कॉमेडीचे जे पंचेस आहेत, कॉमेडीचे जे डायलॉग आहेत ते एक नंबर लिहिलेले आहेत. म्हणजे या कॉमेडीमध्ये फ्रॉम स्टार्टिंग टू एंड ही कॉमेडी पूर्णपणे या चित्रपटामध्ये फ्लो आहे. म्हणजे कॉमेडी थ्रिलर, कॉमेडी हॉरर, कॉमेडी ॲक्शन, कॉमेडी सस्पेन्स, असं प्रत्येक ठिकाणी त्यांनी कॉमेडी घातलेली आहे आणि ती प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने फिटसुद्धा बसलेली आहे. त्यामुळे आपण या कॅटेगरीला देऊया 5 पैकी 4 स्टार. 1 स्टार का, तर थोडे जास्त डायलॉग श्रद्धा कपूरला द्यायला पाहिजे होते, ते दिले नाही आहेत. तिचे जास्त डायलॉग या चित्रपटामध्ये नाही, त्यापेक्षा जास्त राजकुमार आणि बाकी स्टारचे डायलॉग जास्त. वळूयात पुढच्या कॅटेगरी, ती म्हणजे म्युझिक. या चित्रपटामध्ये म्युझिक जे आहे ते स्त्री 1 पेक्षा थोडंसं स्लो आहे, म्हणजे चांगलं नाही आहे, तितकं इम्पॅक्टफुल नाही आहे. अजून जास्त इम्पॅक्टफुल करता आलं असतं, पण ते झालेलं नाही आहे तितकं. म्हणजे स्त्री म्हणलं की आपल्याला मिलेगी मिलेगी सॉन्ग लगेच कसं इम्पॅक्ट डोक्यात आपल्याला लगेच येऊन जातं, तसं असं कुठलं रिमार्केबल सॉन्ग किंवा म्युझिक या चित्रपटामध्ये करता आलं नाही किंवा तितके इम्पॅक्टफुल झाले नाही. आणि विशेष म्हणजे जे हॉरर चित्रपटाला म्युझिक जास्त इम्पॉर्टंट असतं, बट त्या बॅकग्राऊंड म्युझिक चांगल्या पद्धतीने ओव्हरऑल चांगलं केलेलं आहे. तमन्ना भाटियाचा आयटम सॉन्ग पण आहे, तिने डान्स वगैरे खूप छान केला आहे, पण तितके इम्पॅक्टफुल नाही. ते गाणं पण खूप छोटं आहे आणि तितके बीट्स असं कॅची सॉन्ग नाही आहे. त्यामुळे या कॅटेगरीला आपण देऊया 4 स्टार. 1 स्टार अजून इम्प्रूव्ह करता आलं असतं. पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे डिरेक्शन आणि स्क्रीन प्ले. डिरेक्शन आणि स्क्रीन प्लेमध्ये जे डिरेक्टर आहेत अमर कौशिक, आणि स्क्रीन प्लेमध्ये त्यांनी जे एकानंतर एकचे सीन दाखवले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. विशेष म्हणजे स्त्रीपेक्षा स्त्री 2 मध्ये VFX आणि CGIचा इफेक्ट जास्त आहेत. त्यामुळे एकदम चित्रपट हा तुम्हाला काही काही मोमेंट तर असे या चित्रपटामध्ये तुम्हाला असे शॉक करतील, म्हणजे घाबरताल तुम्ही, असे VFX टाकलेले आहेत. जसं की हॉलिवूडमध्ये एक स्ट्रेंजर थिंग एक सिरीज आहे, ज्याच्यामध्ये पॅरलल युनिव्हर्स वगैरे दाखवलेलं आहे, तसंच काइंड ऑफ या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते तितक्याच चांगल्या पद्धतीने दिसत पण आहे. त्यामुळे या चित्रपटाचे जे डिरेक्टर आहेत त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे. खूप कष्ट त्यांचे दिसत आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये असं नाही आहे की डुप्लिकेट काहीतरी थोपल्यासारखं किंवा काहीतरी जबरदस्तीच टाकले किंवा तो आपल्याला कळतं. जसं की मागे एक प्रभासचा चित्रपट आला होता श्रीरामावरती, तर तसं काहीतरी तसं त्याच्यात लगेच कळत होतं की हे काहीतरी विचित्र केले, तसं काही नाही आहे. एकदम जबरदस्त पद्धतीने VFX CGI वापरलेलं आहे आणि स्क्रीन प्ले पण खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. असं काही गोंधळण्यासारखं केलं नाही. त्यामुळे चित्रपट फ्रॉम स्टार्ट टू एंड बोर करत नाही काय किंवा स्लो होत नाही. चित्रपट हा प्रेक्षकांना धरून ठेवतो.
त्यामुळे या कॅटेगरीला आपण 5 पैकी 4 स्टार देतो. 1 स्टार कमी का तर श्रद्धा कपूरचा स्क्रीन टाइम अजून जास्त देऊ शकले असते, ते दिला गेला नाही. फार कमी स्क्रीन टाइम श्रद्धा कपूरला दिली गेली. तर वळूयात आपल्या चौथ्या कॅटेगरी, ती म्हणजे ओव्हरऑल परफॉर्मन्स. तर या चित्रपटामध्ये ओव्हरऑल परफॉर्मन्स अमर कौशिक डिरेक्टरने सगळ्याकडून चांगली काढलेली आहे. अमर कौशिकने राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि ते अजून एक कलाकार आहे, त्याचं नाव आठवत नाही, आणि अपार शक्ती खुराना, या चौघांनी तर चित्रपट अक्षरशः कल्ला केलाय. म्हणजे कल्ला म्हणजे कल्ला. त्या चित्रपटामध्ये इतके भारी पंचेस आणि इतके सारी कॉमेडी केलेली आहे की अक्षरशः तुम्हाला एकही मिनिट बोर होणार नाही. श्रद्धा कपूरला तितका स्क्रीन टाइम दिला नसल्यामुळे ती तितकी जास्त ऍक्टिंग तिची दिसत नाही, किंवा जी आहे तशी नॉर्मल तिने छान ऍक्टिंग केलेली आहे, पण तिला अजून जास्त स्क्रीन पण दिला असतं तर अजून जास्त मजा आली असती, कारण की ती दिसते पण एवढी चांगली आणि चित्रपटामध्ये मेन कास्ट, मेन हिरोईन ती पण आहे, आणि त्यामुळे या चित्रपटामध्ये कुठेतरी असं ती कमी वाटते, तिची स्क्रीन प्ले जास्त नसल्यामुळे. त्यामुळे या कॅटेगरीला आपण देऊया 4 स्टार. ओव्हरऑल रेटिंग या चित्रपटाची येते 5 पैकी 4. हा चित्रपट 100% गाजेल, सुपर डुपर हिट होईल. विशेष म्हणजे हा चित्रपट सिक्वेल असून सुद्धा हिट होईल. पहिल्या चित्रपटापेक्षा हा चित्रपटाचा सिक्वेल चांगल्या पद्धतीने काढलेला आहे आणि तो एक नंबर बनवलेला आहे. मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की इतका चांगला चित्रपट असेल. बऱ्याच वेळा ट्रेलर चांगले असतात, चित्रपट तेवढे चांगले राहत नाहीत, पण हा चित्रपट ट्रेलरपेक्षा पण काही पटीने चांगला आहे. आणि जाताना या चित्रपटाला मी एवढं सांगेल, जी स्त्री 1 ज्यांनी बघितलाय, त्या श्रद्धा कपूर कोण आहे, तिचं खरं नाव काय आहे, ती त्या कॅरेक्टरमध्ये कुठून आली, तिची आई कोण आहे, ह्या सगळ्या बॅक ऑफ द स्टोरी ही तिची तुम्हाला समजेल. आणि स्त्री 2 चित्रपट बघण्यासाठी स्त्री 1 बघण्याची काही गरज नाही. म्हणजे जर बघितलं नसेल तर काही अडचण नाही, बघितलं असेल तर उत्तम आहे. स्त्री 1 असं काही कोरिलेट केलेलं नाही. या चित्रपटामध्ये 2 कॅमिओज आहेत, जे एक तुम्हाला माहिती आहे त्याचं गाणं पण आले खूपसूरत, त्यात वरुण धवन आहे, आणि दुसरं जे कॅमिओ आहे ते खूप शॉकिंग कॅमिओ आहे. या कॅमिओची तुम्हाला मी हिंट देतो. ती हिंट म्हणजे अशी आहे की तुम्हाला या कॅमिओमध्ये कळून जाईल की भूलभुलैया या चित्रपटाच्या सिक्वेल म्हणजे भूलभुलैया 2 मध्ये अक्षय कुमार का नाही, तुम्हाला या चित्रपटामध्ये दिसेल. त्यामुळे ओव्हरऑल एक नंबर जबरदस्त एक ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा आपल्या चित्रपटगृहामध्ये आहे. तुम्ही या चित्रपटाला वेळ देऊ शकता, वर्थ इट आहे, तुम्ही पैसे घालू शकता. पुन्हा भेटूयात एक नवीन चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. जय हिंद.